नमस्कार. प्रियांकाज ब्लॉग मराठी या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आजची आपली रेसिपी प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने बनवत असतं. मी कोणत्या पद्धतीने मटण सूप बनवते ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करणं टोटली फ्री आहे. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे सर्वात आधी मटण घेतलेलं आहे मी. हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 3 ते 4 पाण्याने. याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून एकत्र करून घ्यायचं आहे. हळद आणि मीठ सगळ्या मटणाच्या पीसेसला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटांसाठी आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे. खूप वेळ नाही ठेवायचे. आता इथे मी एका भांड्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत याच्यावर परतून घेते तेलावर मी. कांदा लालसर व्हायला सुरुवात झालेली आहे. याच्यामध्येच आपल्याला आता काही मसाले ॲड करायचे आहेत. आता इथे मी तमालपत्र, दालचिनी, 4-5 लवंग, 4-5 मिरी हे सगळं इथे या कांद्यामध्येच परतून घेणार आहे. अर्धा मिनटं फक्त मी याच्यावर छान असं परतून घेते. आता याच्यामध्ये आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट मी खलबत्त्यामध्ये व्यवस्थित अशी बारीक करून घेतलेली आहे. आलं लसूण आणि त्याची पेस्ट मी आता याच्यामध्ये ॲड केलेली आहे. हे व्यवस्थित 1 मिनिटभर छान तेलावर परतून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये मटण घालणार आहोत. मटणसुद्धा तेलावर या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर ते व्यवस्थित परतले गेलं पाहिजे. त्यामुळे याला सगळे मसाले व्यवस्थित लागून याला चव छान येईल. 1 मिनिटभर मी हे छान असं याच्यामध्ये परतून घेतलेलं आहे. त्यामुळे या फोडणी छान बसते याला. आता मी एका बाजूला पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. एका पातेल्यामध्ये पाण्याला उकळी येईपर्यंत मी गरम केलेलं आहे. उकळूनच घेतलेलं आहे पाणी मी आणि ते या मटण सूपसाठी वापरते आहे. याच्यामुळे काय होतं की एकतर मटण व्यवस्थित शिजतं आणि लवकर शिजायला मदत होते. अशा प्रकारे हे व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम हाय मोठी ठेवलेली आहे. आता हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. याच्यावर झाकण ठेवते. हे छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. हे पूर्णपणे आणि छान शिजवून घेतल्यानंतर मी गॅस बंद करते आणि आता आपल्याला या सूपवर आपल्या आवडीप्रमाणे बारीक कोथिंबीर चिरून घालायची आहे. हे व्यवस्थित शिजलंय की नाही हे पहिलं चेक करून बघायचं आहे. काही मटण शिजण्यासाठी खूप वेळ लागतो आणि फ्रेश असेल मटण तर ते व्यवस्थित वेळेत शिजतं. आता याच्यावर कोथिंबीर घालून घेतलेली आहे बारीक चिरलेली आणि अशा प्रकारे आपलं सूप तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा प्रकारे मटण सूप केल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं. थँक्यू.